हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण मिओसिस एक महत्त्वाची सेल डिव्हिजन शिकणार आहे. थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे, थोडीशी. बाकी ती कशी आहे, खूप सोपा कॉन्सेप्ट आहे. ओके, चला स्टार्ट करूया मिओसिसला. पहिलं बघूया मिओसिस डिव्हिजन काय आहे आणि कुठं आणि कशासाठी होतो. मिओसिस इज अ डिव्हिजन ऑफ डिप्लॉइड विच सेल, जर्म सेल. कुठले सेल? जर्म सेल. ॲक्च्युअल लक्षात ठेवा, मिओसिस हे जर्म सेलमध्ये होत असतं, मायटोसिस हे सोमॅटिक सेलमध्ये होत असतं. पहिली गोष्ट क्लिअरली. मायटोसिस कशासाठी होत असतं? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अँड रिपेअरिंगसाठी. मिओसिस कशासाठी होत असतं? गॅमेट फॉर्मेशन, दॅट इज फॉर रिप्रोडक्शन. सो इथं काय होतं लक्षात ठेवा, द डिव्हिजन ऑफ डिप्लॉइड जर्मिनल सेल दॅट रिड्यूस द क्रोमोझोम नंबर बाय हाफ. 2n चं काय होतं? n. सो फॉर्मिंग अ हेप्लॉइड डॉटर सेल दॅट इज गॅमेट. काय तयार होतात? गॅमेट्स तयार होतात. तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो, तुम्हाला एक्झाममध्ये ह्याच्यावर क्वेश्चन काय येतात. मोस्टली प्रत्येक फेजमध्ये आपण जे इव्हेंट बघणार आहे, की इव्हेंट, ते फक्त लक्षात ठेवायचं. तुम्हाला मिओसिस एक्झामला डिस्क्रिप्शनमध्ये लिहायचं नाही आहे. सो मिओसिसच्या स्टेप्सचं टेन्शन घ्यायचं नाही. प्रत्येक स्टेपमध्ये जे काय महत्त्वाचा इव्हेंट होणार आहे तो लक्षात ठेवायचा. दॅट्स इट. तुम्ही जर क्वेश्चन बघितले मिओसिसवरती, सिम्पली फक्त मॅच द पेअर विचारले गेले आहेत खूप जास्त, किंवा स्टेटमेंट. ह्या स्टेपमध्ये हे झालं, ह्या स्टेपमध्ये हे झालं, ह्या स्टेपमध्ये हे झालं. करेक्ट ओळख. समजते का? ओके. सो स्टेप्स खूप आहेत म्हणून परत कसं लक्षात ठेवायचं काय, तो की पॉईंट लक्षात ठेवा फक्त. खूप सोपं जाणार तुम्हाला. चालते? सो कशासाठी होते बाळांनो हे? इट इज फॉर इट इन्व्हॉल्व 2 सायकल. आता जसं मायटोसिसमध्ये आपण एकच सायकलमध्ये सगळं केलं होतं, इथं 2 सायकल असतात, मिओसिस 1 अँड मिओसिस 2. सो इट इन्व्हॉल्व 2 सायकल, मिओसिस 1 अँड मिओसिस 2, बट ओनली अ सिंगल सायकल ऑफ DNA रेप्लिकेशन. ओनली अ सिंगल सायकल ऑफ DNA रेप्लिकेशन सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे DNA पासून DNA किंवा DNAची लेंथ जी वाढते ती एकदाच होतं. आता 2 वेळा मिओसिस होते म्हणून 2 वेळा DNA डबल होणार का? नाही, DNA एकदाच डबल होणार. हे एक महत्त्वाचं. हां, हे एक लाईन महत्त्वाची की ओनली सिंगल सायकल ऑफ DNA रेप्लिकेशन. इट इन्व्हॉल्व पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. म्हणजे काय? आपल्या बॉडीमध्ये जे क्रोमोझोम आहेत 46, त्याच्यापैकी 23 क्रोमोझोम कुठून आलेत? मदरकडून, आणि 23 फादरकडून. मग त्या दोघांचे जे क्रोमोझोम असतात ते होमोलॉगस असतात. म्हणजे कसं? मदरकडून जो कलरचा क्रोमोझोम आहे त्या क्रोमोझोमची लेंथ साईज, आणि फादरकडून जो कलरचा क्रोमोझोम आहे त्याची लेंथ अँड साईज काय असते? सेम असते. काय असते? सेम. मग असे सेम सेम असलेले क्रोमोझोम काय होतात? एकत्र येतात. आणि फादर आणि मदरचे क्रोमोझोम काय होतात? तिथं मिक्स होतात. काय होतात? होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे कुणाचे? मदरचा आणि फादरचा जो सेम दिसणारे क्रोमोझोम आहेत ते काय होतात? पेअरिंग होतात. तिथं काय होतात? पेअर होतात. सो म्हणून म्हणलं बघा, पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस म्हणजे जे स्ट्रक्चरली दिसायला सेम असणारे क्रोमोझोम, त्याला काय म्हणायचं? होमोलॉगस क्रोमोझोम. थोडंसं मी तुम्हाला ते हे करतो वाटलंच तर. बोल ना. असतात की बघा, हे बघा, हे काय झाले? होमोलॉगस. काय झाले? हे सेम टू सेम आहेत दिसायला. हे काय झाले? हे बी होमोलॉगसच आहेत. दोघांचे काय म्हणजे खालीवर असतात पण ते काय सेमच आहेत. हे काय झाले? नॉन होमोलॉगस. सो मोस्टली असं असतं बघा, एक्स एक्स हा झाला, एक्स वाय, वाय हा छोटा असतो. आता हे झाले नॉन होमोलॉगस. हे काय झाले? का होमोलॉगस आहेत हे दोघं?
सेम आहेत, स्ट्रक्चर सेम आहेत, लेंथ वगैरे कसं आहे सेम आहे. ह्यांचं काय होतं, ह्यांचं पेअरिंग होतं. म्हणजे काय होतं मग सर, हे बघा हे असं पेअरिंग होतं. हां नाही फंक्शन सेम नसतं. ह्यांच्याकडचे जीन म्हणजे कलरचे जीन आहेत, पण मम्मीचा कलर गोरा असतो, पप्पाचा कलर काळा असतो. जीन वेगवेगळे असतात. म्हणून कधी कधी काय होतं, पोराचा कलर हा पप्पांचा आणि मम्मीचा मिक्स असतो. असतो का नाही? हां कधी कधी नसतो, पण मग तो आजोबांसारखा असतो. कारण पप्पाकडचे जे जीन आलेले असतात ते पप्पाचे जीन म्हणजे कुणाचे जीन आहेत, पप्पामध्ये कुठून आलेत, आजोबांकडून. मग कधी कधी काय होतं, कधी कधी काय होतं डॉमिनन्स असल्यामुळे काय होतं, पप्पामधले जीन एक्सप्रेस नाहीत होत, पप्पामधले मम्मीचे जीन एक्सप्रेस होतात. काही पोरांमध्ये पप्पाचे होत नाहीत, मम्मीचे होत नाहीत, पप्पाचे होतात. आणि पप्पाचे कुठून आले असतात, त्याच्या पप्पांकडून. सो आपण सगळे, आपल्या सगळ्यांचा डीएनए 99.99% सेम आहे, युनिक डीएनए आहे सगळ्यांना. पण फक्त जो 0.01 आहे ना ते, तो म्हणजे आपल्यामधला युनिकनेस. बाकी बघा ना, आपण सगळ्यांना सेम आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर, हार्डवेअर सेम आहे. 5 बोट आहेत सगळ्यांना, हे 5 हे 3 आहेत सगळे फॅलेंजेस. हा बोन सेम आहेत, डोळे तिथंच आहेत, कान तिथंच आहेत सगळ्यांचे, तिथंच आयलॅशेस आहेत, सॉरी आयब्रोज आयलॅशेस. म्हणजे अख्खा सॉफ्टवेअर कसं आहे, 99.99% कसं आहे सेम आहे. कळलं? मग ते म्युटेशनमुळे वगैरे होतं, क्रॉसिंग ओव्हर होताना वगैरे चेंजेस होतात, म्युटेशन होतं. किंवा क्रोमोझोमल ॲब्रेशन नावाचा कॉन्सेप्ट आहे, तो पुढं सांगतो तुम्हाला मी. ते ह्या वेळेसच होतं हे डिव्हिजन असतं का नाही, डिव्हिजनला काय होतं, एक्स एक्स क्रोमोझोम सेपरेट होऊन काय व्हायला पाहिजे, एक्स एक्स. कधी कधी काय होतं, हाय तसं एक्स एक्सच जातो इकडं आणि तिकडून वाय येतो, मग एक्स एक्स वाय ट्रान्सजेंडर जन्माला येतं. का हे तर इथं सेपरेट नाही ना झालं, हे तर सेपरेट व्हायला पाहिजे ना, एक्स एक्स आहे, इकडे एक एक्स इकडे एक एक्स जायला पाहिजे होतं, ते नाही गेलं, दोन्ही मी इकडंच गेलं. आणि ज्याच्यात नाही गेलं त्यात झिरो, मग तिकडून काय येते, फक्त एक्स आला समजा, तर एक्स झिरो मोनोसोमी डाऊन सिंड्रोम, सॉरी टर्नर सिंड्रोम. कारण ते एक मध्ये एक्सच नव्हता, दोन्ही एक इकडंच गेलते. कळला का मुद्दा तुम्हाला? आता कसं आहे, ते हळूहळू तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. ते टॉपिक झाले नाहीत तुम्हाला, 12th मध्ये टॉपिक आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स मेंडेलचा, त्याच्यामध्ये शिकवत होते. बोल ना. ते कसं असतं बघा, आता इथं स्ट्रक्चर सेम नसतं, पण जिम सेम असतं. म्हणजे काय होतं बघा, सो इथं आता बघा, आता हे आहे की नाही, असं हिथं ह्या हिथले जे जीन आहेत ना आणि हिथले जे जीन आहेत ना, हे वेगवेगळे असतात. पण हिथले जीन काय असतात, सेम असतात त्यांचे. कारण हे होमोलॉगस झालं. आता हिथं काय होमोलॉगस झालं, हा खालचा पार्ट काय झाला फक्त होमोलॉगस, हा काय झाला नॉन होमोलॉगस. आलं लक्षात? सो क्रॉसिंगवर कुठं होतं मग, यांच्यामध्ये होतं, होमोलॉगस रिजनमध्ये. ते पुढं सांगतो तुम्हाला सगळं. चला, सो मिओसिसमध्ये महत्वाचा इव्हेंट काय होतो, पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम अँड त्यांचं काय होतं परत, ज्यांचं पेअरिंग झालं की नाही, जे जे एकत्र आलेत का नाही, त्यांचं रिकॉम्बिनेशन म्हणजे काय होतं, इकडच्या क्रोमोझोमवरचे जीन इकडं आणि इकडचे जीन इकडं दोघांचे मिक्स होतात. ते मिक्स झालं मग काय होतं, एक नवीन कॉम्बिनेशन तयार होतं. वी आर नॉट सिमिलर आयडेंटिकल टू अवर पॅरेंट, वी आर जस्ट सिमिलर टू अवर पॅरेंट्स. कसं आहे आपण सिमिलर, लक्षात? सो तसं सेम. सो recombination between them. Meiosis 1 begins after replication of parental chromosome to form identical sister chromatid at the S phase. इथं लक्षात ठेवा, मिओसिस जरी होणार असलं तरी इंटरफेस सेमच असतं. इंटरफेस म्हणजे काय, G1S G2. नंतर कुठली एम फेज आहे, एम फेजमध्ये एकतर मायटोसिस होईल किंवा इथं काय होणार आहे मिओसिस. सो इथं सेम ज्यावेळेस मिओसिस 1 होणार असतं त्याच्या आधी काय झालं असतं, G1S G2 झालेलं असतं. एस मध्ये काय झालेलं असतं, प्रॉपर डीएनएची लेंथ वाढलेली असते, नंबर ऑफ क्रोमोझोम सेम असतं, बरोबर. सो बघा, मिओसिस 1 बिगिन्स आफ्टर रिप्लिकेशन ऑफ पॅरेंटल क्रोमोझोम. पॅरेंटल क्रोमोझोम म्हणजेच पॅरेंटल डीएनएचं काय होतं, रेप्लिकेशन होतं आणि त्याचे डबल लेंथ होते. लेंथ काय होते, डबल, टू फॉर्म आयडेंटिकल सिस्टर क्रोमॅटिड्स ॲट द एस फेज. इथं काय होतं बघा, आता लक्षात ठेवा, इथं
हा जो क्रोमोझोम आहे हा त्याच्यासारखे दुसरी काय बनवतो, अजून एक कॉपी बनवतो. कारण आपल्या इथं क्रोमोझोम किती पाहिजे, 46चे किती करायचे परत, आणि ह्या 92चे परत काय करायचे आपल्याला, सॉरी हा 23 23 23 23, तरच होऊ शकते ना. मग काय म्हणतो कळतं का तुम्हाला, 46 पासून तुम्ही डायरेक्ट 4 बनवू शकताय का, नाही बनवू शकत. तुम्हाला 46चे किती करायचे आधी, 92चे किती करायचे मग, 23 23 23 23. म्हणून काय म्हणले बघा, मिओसिस बिगिन्स आफ्टर रेप्लिकेशन ऑफ पॅरेंटल क्रोमोझोमचं काय होते, रेप्लिकेशन म्हणजे डबल होते, काय होते, डबल. पॅरेंटल क्रोमोझोम टू फॉर्म व्हॉट, आयडेंटिकल सेम टू सेम काय तयार होतात, सिस्टर क्रोमॅटिड्स. म्हणजे आता बघा इथं हा कोणाचा क्रोमोझोम होता, पॅरेंट्स, ह्या काय होत्या, सिस्टर क्रोमॅटिड्स. इथंच काय तयार होतात, अजून 2 क्रोमॅटिड तयार होतात. आलं लक्षात, असं असं होतं. आता हे म्हणजे काय झालं, 92 झाले सगळे. आता परत ते डिवाइड होणार आहेत. हां, हे काय विचारत नाही, टेन्शन नका घेऊ. फक्त लाईन बोल ना, काय म्हणतो. हम्म, हम्म, आणि मिओसिस 2 मध्ये त्या 2चे परत अजून 4 तयार. हां, एक मध्ये एका सेलचे 2 होतात, आणि मिओसिस 2 मध्ये काय होतं, ते 2 पासून परत अजून 2 तयार होतात. हम्म, नाही, ऍक्च्युली काय होत असतं, हे तुम्हाला मी समजायसाठी सांगतोय. काय होतं बघा, पहिल्या फेजमध्ये काय होतं, 46चं काय होतं, 46चं काय होतं, 23 23 होतं. पहिल्या फेजला काय होतं, 46चं 23 23. दुसऱ्या फेजमध्ये काहीही डिव्हिजन न होता, हे तर ऍक्च्युली नाव दिले मिओसिस, पण होत काय असते, मायटोसिस. होत काय असते, आणि मायटोसिसला काय म्हणतो आपण, इक्वेशन. 23चं काय करणार ती, 23 23 23 23, पण म्हणत नाहीत मायटोसिस, काय म्हणतात ते, मिओसिस सेकंड. काय म्हणतात, तुम्ही 10वीत शिकलाय, मिओसिस सेकंड इज जस्ट लाईक अ, आलते की नाही लाईन. सो ऍक्च्युअल 46चं टू 23 23 कुठं होते, 1 मध्ये. म्हणजे ऍक्च्युअल रिडक्शन कधी होते, 2nचं n कधी होते, मिओसिस 1 मध्ये. लक्षात, बाकीच विसरून जावा सगळं. मिओसिस 1 आणि मिओसिस 2 मध्ये ऍक्च्युअल ज्या इव्हेंट होणार आहेत ना, वेगळ्या इव्हेंट, मायटोसिसपेक्षा ज्या वेगळ्या इव्हेंट होणार आहेत, काय काय वेगळ्या इव्हेंट, 2 इव्हेंट वेगळ्या होणार आहेत. पहिलं काय, रिडक्शन, 2nचं काय करायचंय, n. हे रिडक्शन मिओसिस 1 मध्येच होतं. ते रिडक्शन व्हायच्या आधी क्रोमोझोमचे जीन काय होतात, मिक्स होतात. जर पप्पाच्या बॉडीमध्ये काय चालू आहे बाळांनो, मिओसिस चालू आहे, कुणाच्या बॉडीमध्ये, पप्पाच्या. आता मला सांगा, पप्पाच्या सेलमध्ये कोणाकोणाचे क्रोमोझोम असणार आहेत, त्यांच्या मम्मी पप्पाचे. सो पप्पाच्या बॉडीमध्ये मिओसिस होताना जे क्रॉसिंग ओव्हर होणार आहे, त्याच्यामध्ये पप्पाच्या मम्मी पप्पाचे क्रोमोझोमचं काय होणार आहे, मिक्सिंग होणार आहे. म्हणजे जे मूल जन्माला येणार आहे, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ पप्पा, पप्पाचे मम्मी पप्पा, मम्मी, मम्मीचे मम्मी पप्पा. म्हणजे एखादा व्यक्ती 6 व्यक्तींसारखा दिसू शकतो. किती व्यक्तींसारखा, कळलं का नाही मुद्दा तुम्हाला. आपण कोणासारखं दिसू शकतो, आपल्यासारख्या 6 व्यक्तींसारखं दिसू शकतो. आपण म्हणजे मम्मी पप्पा, मम्मीचे मम्मी पप्पा, पप्पाचे, हा, हे 6 लोकांसारखं आपण दिसू शकतो. हा, मग तसं म्हणलं आपण सगळे सेमच आहे ना, मग म्हणूनच म्हणतो आपला डीएनए काय सगळ्यांचा सेमच आहे. पण मोर क्लोजली आपण कोणासारखं दिसतो, आपल्यासारख्या, म्हणजे आपण 6 व्यक्तींसारखं असू शकतो. कळते का, ओके. हो का, तुमचे बघा कामाचं राहिलं, फालतू क्वेश्चन तुमचे चालू झाले बघा सगळ्यांचे. चला, हा, तर मिओसिस 1 बिगिन्स आफ्टर रेप्लिकेशन. त्यावेळेस काय होतं, पॅरेंटल क्रोमोझोम टू फॉर्म आयडेंटिकल सिस्टर क्रोमॅटिड ॲट द एस फेज. आणि लास्टला काय तयार होतं, 4 हेप्लॉइड सेल्स आर फॉर्मड ॲट द एंड ऑफ मिओसिस सेकंड म्हणले बरं का लास्टला.
आता तुम्हाला हळूहळू सगळं समजेल बघा, इथं प्रॉपर क्लिअर होऊन जाईल तुमचं. आता लक्ष द्या. आता इथं काय झालं बघा, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. मिओसिस 1 मध्ये काय होते बघा, मिओसिस मध्ये बघा एकाचे किती झाले, इथं 2 झाले. आणि मिओसिस 2 मध्ये काय होतं, त्या 2चे किती होतात, 4 होत. मोनिका कळ नाही काय, कळते ना. मिओसिस 1 मध्ये काय झालं बाबा, सिंपल, एकाचे किती झाले, 2 झाले. आणि त्यात 2च मिओसिस सेकंड होतं आणि काय तयार होतात, 2चं मिओसिस सेकंडनं 4 तयार होतं. मिओसिस सेकंडचा अभ्यासच नाही करायचा, इट इज नॉट फॉर सिलेबस असं समजा तुम्ही. मिओसिसचा अभ्यास करायचा म्हणजे कुठल्या फेजेसचा अभ्यास करायचा आहे, फक्त मिओसिस 1चा अभ्यास करायचा, मिओसिस 1. बाकी मिओसिस सेकंड मध्ये सेम आहे, प्रोफेज मध्ये कंडेन्सेशन होणार, मेटाफेज मध्ये इक्वेटोरला येणार, अनाफेजला काय होणार, सेपरेट होणार, टेलोफेजला काय होणार, 2 सेल तयार होणार, 2 न्यूक्लियस, सायटोकायनेसिस, 2 सेल. ऍक्च्युअल प्रोसेस काय शिकायचे आपल्याला, मिओसिस 1. सो बघा, स्टेजेस ऑफ मिओसिस 2 असतात, मिओसिस 1, मिओसिस 2. मिओसिसच्या अगेन किती परत स्टेजेस पडतात, 4. कुठल्या कुठल्या, प्रोफेज 1, मेटाफेज 1, अनाफेज 1, टेलोफेज 1. आणि अगेन मिओसिस 2 चे किती असतात, हा हे सिंपल, हे चिल्लर. ओके. आता त्यातला बी क्रक्स काय माहिती आहे का बाळांनो, मिओसिस मध्ये, अख्ख्या मिओसिस मध्ये एकच स्टेप आहे जे अभ्यास केलं ना, बाकी तुमचं काय अभ्यास करायची गरज नाही. मिओसिस 1 मध्ये पण मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज सेम आहेत. मेटाफेजला इक्वेटोरला येणार, अनाफेजला सेपरेट होणार, टेलोफेजला 2 न्यूक्लियस तयार होणार. म्हणजे मिओसिस मध्ये मी काय म्हणलं, मिओसिस 1 महत्वाचे आहे. मिओसिस 1 मध्ये पण फक्त महत्वाचं काय आहे, प्रोफेज 1. काय महत्वाचं आहे, प्रोफेज 1 समजली, मिओसिस समजलं. बाकी सगळं स्टेप्स बघा, म्हणजे मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज आणि सायटोकायनेसिस हे जे आहेत ना फेजेस, हे सेम मायटोसिस सारखं. चेंज कुठं आहे फक्त, प्रोफेज 1. का तर प्रोफेज फर्स्ट खूप मोठी असते, इट इज टिपिकली लॉंगर अँड मोर कॉम्प्लेक्स, लॉंगर अँड मोर कॉम्प्लेक्स. इट इन्क्लूड 5 फेजेस. इट इन्क्लूड कुठल्या कुठल्या, सिक्वेन्स लक्षात ठेवा, लेप्टोटीन, झायगोटीन, पॅकेटीन, डिप्लोटीन, डायकायनेसिस. कुठल्या कुठल्या, ओके समजलं. आता हे 1 बाय 1 बघूया. आता तुम्हाला हे जो क्वेश्चन काय येतो, लेप्टोटीन मध्ये काय होतं, 2च लाईन मी सांगते लक्षात ठेवायची. झायगोटीन मध्ये काय होतं, पॅकेटीन मध्ये काय होतं, डिप्लोटीन मध्ये काय होतं, डायकायनेसिस मध्ये काय होतं. आधी सिक्वेन्स सांगा, सिक्वेन्स एकदा, येते सांगा एकदा, डिप्लोटीन, डायकायनेसिस. कुठले कुठले, लेप्टोटीन, झायगोटीन, पॅकेटीन, डिप्लोटीन, डायकायनेसिस. आता एकदा वर घेतो मग सांगा, सांगा कुठल्या कुठल्या, कुठल्या कुठल्या, लेप्टोटीन, झायगोटीन, शेवटी डायकायनेसिस आहे. शेवटी सुरुवातीला लेप्टोटीन, 2 नंबरला, 3 नंबरला, 3 नंबरला, 3 नंबरला, 4 नंबरला, लास्टला. सो 5 मध्ये पहिलं, तिसरं आणि 5वं लक्षात ठेव, बाकी लक्षात राहते. पहिलं लेप्टोटीन, लास्टला मध्ये पॅकेटीन, बरोबर का, पॅकेटीनच्या वर झायगोटीन, पॅकेटीनच्या खाली डिप्लोटीन. हा हा ते सिक्वेन्स लक्षात आला पाहिजे तुमच्या, लेप्टोटीन, झायगोटीन, पॅकेटीन, डिप्लोटीन, डायकायनेसिस. ओके. आता स्टार्ट्स विथ पहिली स्टेज. येथे राज आपण कशाची कुठली स्टेज बघतोय सांग मला, प्रोफेज 1 मधली लेप्टोटीन. प्रोफेज 1 ही कुणाची पहिली फेज आहे, मिओसिस 1 का 2? व्हेरी गुड. मग तू काय सांगायला पाहिजे होतं,
मिओसिस 1 मधल्या प्रोफेज 1 मधल्या पहिली स्टेज आहे. कुठली? लेप्टोटेन. अंजली कुठली आहे सांग एकदा मला. व्हेरी कुठली आहे? व्हेरी गुड. काय होते बघूयात. इन जनरल आपण मायटोसिस मध्ये काय शिकलो? प्रोफेजला काय होतं? कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम. काय होतं? बरोबर का? परत सेंट्रोमियर सेंट्रिओल काय होतं? डिवाइड होतो. हे सगळं प्रोफेज मध्येच होणार आहे. पण ही प्रोफेजची सुरुवात आहे. प्रोफेजची काय ही सुरुवात. सो प्रोफेजची सुरुवात आहे म्हणून ते काय होणार नाही. आधी काय होणार बघा आता सुरुवातीला लेप्टोडेन बद्दल कायच एवढं महत्वाचं नाहीये. इथं काय होणार फक्त क्रोमॅटिन फायबर बिकम लॉंग स्लेंडर क्रोमोझोम. न्यूक्लियस काय होतो? एनलार्ज. दॅट्स इट. म्हणजे लेप्टोडेन मध्ये काय महत्वाचं नाही. जस्ट काय होतं? क्रोमॅटिन फायबर म्हणजे जे थिन थ्रेड लाईक क्रोमॅटिन असतं की नाही हे काय होतात? लॉंग होत. अजून यांची लेंथ वाढते. स्लेंडर बनतात ते. स्लेंडर क्रोमोझोम बनतात. क्रोमॅटिन फायबरचं क्रोमोझोम मध्ये कन्व्हर्जन कधी होते? लेप्टोटिन. सो लेप्टोटिन मध्ये एकच स्टेज महत्वाची. कुठली? क्रोमॅटिन फायबर कन्वर्ट इनटू क्रोमोझोम. क्रोमॅटिन फायबर कन्वर्ट इनटू क्रोमोझोम. कुठं? लेप्टोटिन. कुठं? आणि आता क्रोमोझोम तयार झाल्यामुळे न्यूक्लियस बी काय होतो? थोडासा एनलार्ज. न्यूक्लियस एनलार्ज. ओके. दोनच स्टेज महत्वाचे, बाकी काहीच नाही. हे बघा असं होतं ते असं झालं. आता पुढची फेज. कुठल्या पुढची फेज? झायगोटिन. झायगोटिन महत्वाचं. झायगोटिन मध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. दोन नाही ऍक्च्युली 3 गोष्टी महत्वाच्या. पहिली स्टेप लक्षात ठेवायची, हा शब्द लक्षात ठेवायचा. हा ठीक आहे. दुसरं काय तयार होतं मग? सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. आता हे जे सिनॅप्सिस होत असतं ते कोणामध्ये होत असतं? होमोलॉगस क्रोमोझोम. आणि त्यामुळे काय तयार होतं? बायव्हॅलंट. सो हे मी जे शब्द तुमच्यासमोर मांडलेत ह्यातलं दोन महत्वाचा, सिनॅप्सिस आणि बायोव्हॅलंट फॉर्मेशन, हे कधी होत असते? झायगोटिन. हे मॅचचं पेअरला असं येते बघा. झायगोटिन सिनॅप्सिस. तुम्ही पेअर लावायचे फक्त. कळलं का? आधी लक्षात ठेवा. आता काय सांगतो सिनॅप्सिस. हा सिनॅप्सिस म्हणजे काय बघा. क्रोमोझोम बिकम मोर कंडेन्स. आता क्रोमोझोम तयार झालेत पण ते अजून प्रोसेसमध्ये आहेत, म्हणजे फुल एकदम डेव्हलप नाही झाले. क्रोमोझोम तयार होण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? कंडेन्सेशन. काय म्हणतो? म्हणजे नेमकं काय होतं बघा, आपल्याला जे पहिल्यांदा असतात ना क्रोमॅटिन फायबर ते अशा असतात. हे काय म्हणतात? क्रोमॅटिन फायबर. ह्याचं कंडेन्सेशन म्हणजे काय होतं? हे कंडेन्सेशन असतं. एवढा लांग फायबरचं काय झालं? कंडेन्सेशन म्हणजे तो काय झाला? जवळजवळ आला आणि त्याने काय बनवलं? क्रोमोझोम. काय बनवले? सो हे क्रोमोझोम बनायची प्रोसेस चालू असते. त्यामुळे ते अजून काय होतात? कंडेन्स बनतात. आणि त्याच वेळेस काय होतं? ते प्रॉपर कंडेन्स झाले की सिमिलर क्रोमोझोम स्टार्ट पेअरिंग टुगेदर. त्यालाच काय शब्द वापरला ह्यांनी? सिनॅप्सिस. म्हणजे काय? तुम्ही जर डायग्राममध्ये बघितलं, हे बघा आता इथं असताना किती होते? 1 2 3 4 होते. ह्यांनी काय केलं बघा आता, हा ब्ल्यू वाला आणि हा रेड वाला हे दोघं काय होते दिसायला आणि साईजनं सेम होते. दोघांनी काय केलं? पेअरिंग केलं. पेअरिंग केलं म्हणजे काय केलं कळलं का? काय केलं पेअरिंग म्हणजे? हे दिसतंय का तुम्हाला? हे असा क्रोमोझोम आहे समजा, ह्यातले फक्त हे पेअर काय झाले? पेअरिंग. ह्यांचा काय संबंधच नाही बघा तुम्ही. ह्याचा काय संबंध आहे का इथं? ह्याचा काय संबंध आहे का? पेअरिंग कोणाकोणाचं झालंय? याचा आणि यच. आता जसं मी तुम्हाला काल सांगितलेलं, ह्या दोघं एकमेकाचं काय झाल्या? सिस्टर. ह्या दोघं एकमेकाचं काय झाल्या? नॉन सिस्टर. मग सिनॅप्सिस कोणामध्ये झाले? नॉन सिस्टर. ही आणि ही एकमेकाची सख्खी सिस्टर नाहीये. ही हिची सिस्टर आहे, किंवा ही हिची सिस्टर आहे, ही हिची सिस्टर आहे. पण ह्या दोघी एकमेकाची सिस्टर आहेत का? ब्ल्यू आणि रेड नाही. सो सिनॅप्सिस कोणामध्ये झालं? नॉन सिस्टर्समध्ये. कोणामध्ये झाले? आणि हे झाल्यानंतर इथं काय तयार झालं मग? सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्समध्ये काय होतं सर एक्झॅक्टली सांगतो. हे बघा आता इथं काय होतं? इथं असे फायबर्स येतात आणि ते काय करतात? असं बांधतात ह्या दोघांना. ह्या दोघांना काय करतात? त्या बांधतात. त्याला ते बांधल्यानंतर ते जे स्ट्रक्चर आहे ना एवढं, ह्याला काय म्हणायचं? सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. काय म्हणायचं? समजतंय का? सो सिनॅप्सिस आणि सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स तयार होण्याची प्रोसेस कुठं होती?
झायगोटीन. कुठं होते आणि कुणामध्ये होते? नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. हा न्यूक्लियसमध्येच ना, म्हणजे आता न्यूक्लियस असणार आहे का तिथं? न्यूक्लिओलस निघून चालला असणार आहे वगैरे, आतमध्ये चालला. क्रोमोझोम कुठं असतात? न्यूक्लियसमध्ये. पण अजून पूर्णपणे बाहेर नाहीत ना आले बाळा? का आलेत? आलेत का नाहीत आले? ना लास्टला येणार. सो काय काय झालं बाळांनो? सिनेप्सिस, दॅट इज सिमिलर क्रोमोझोम स्टार्ट पेअरिंग टुगेदर. सिमिलर क्रोमोझोमने काय केलं? स्वतःमध्ये पेअरिंग केलं विथ द हेल्प ऑफ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर कॉल्ड एज सिनेप्टोनेमल कॉम्प्लेक्स. सिनेप्टोनेमल कॉम्प्लेक्स कळलं ना? त्या तिथे एकत्र आले आणि वरून काय झालं? जसं दोऱ्या बांधल्या होत्या का, असे फायबर्स काय करतात? त्यांना एकत्र बांधून ठेवतात थोड्या वेळासाठी. का बांधून ठेवतात? तिथं काय होणार आहे आता? क्रॉसिंग ओव्हर. काय होणार आहे? ते पुढच्या स्टेपला होणार आहे. आता काय झालं? फक्त सिनेप्टोनेमल कॉम्प्लेक्सनं सिनेप्सिस केलं. तर पेअर्ड क्रोमोझोम्स आर कॉल्ड एज होमोलॉगस क्रोमोझोम. ज्यांचं ज्यांचं पेअरिंग झालंय त्यांना काय म्हणायचं बाळांनो? होमोलॉगस क्रोमोझोम. हे दोघं काय आहेत? होमोलॉगस आहे. हे दोघं काय आहेत? होमोलॉगस आहे. कळते का? इच पेअर ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम इज कॉल्ड एज बायव्हॅलंट. आता ह्याला काय म्हणायचं? बघा ना, हे बायव्हॅलंट झालं ना, हे दोन सिस्टर एकत्र आले, त्यामुळे हा काय झाला? बायव्हॅलंट. हे सिंगल आहेत. हे कसं झाले दोघं? हे झालं बायव्हॅलंट. सिनेप्टोनेमल कॉम्प्लेक्सने ह्यांना बांधून ठेवलं ना एकत्र दोरीनं. आता हे दोघं काय झाले? बायव्हॅलंट. सो बायव्हॅलंट फॉर्मेशन कधी होणार? आफ्टर सिनेप्सिस. आफ्टर. आणि बायव्हॅलंट हे कुठल्या स्टेपला दिसलं तुम्हाला? झायगोटी. क्लिअर आहे इथपर्यंत? सो पहिल्या लेप्टोडिनमध्ये काय झालं? क्रोमॅटिन फायबर बिकम कंडेन्स अँड फॉर्म क्रोमोझोम, न्यूक्लियस एनलार्ज. झायगोटीनमध्ये काय झालं? पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम इज कॉल्ड एज सिनेप्सिस बिकॉज ऑफ सिनेप्टोनेमल कॉम्प्लेक्स and chromosome looking like a bivalent. कसं दिसतंय ते? व्हेरी गुड. काही तुम्ही टेन्शन घेऊ नका, सांगतो तेवढं डोक्यात ठेवा. पॅकेटिन म्हणलं एक गोष्ट डोक्यात ठेवायची, क्रॉसिंग ओव्हर. इथं काय होतंय? सो बघा आता इथं काय म्हणले, हे कम्पॅरेटिव्हली लॉंगर फेज असते बघा. कम्पॅरेटिव्हली प्रोफेज सगळ्यात लॉंग होतेच, पण प्रोफेज मध्ये कुठली लॉंग आहे? प्रोफेज 1 मध्ये कुठली लॉंग आहे? पॅकेटिन लॉंग आहे. सो कम्पॅरेटिव्ह लॉंगर फेज आहे. बायव्हॅलंट क्रोमोझोम स्प्लिट इंटू सिमिलर क्रोमॅटिड्स. आता हे बायव्हॅलंट होते की नाही मगाशी? असं होतं बरोबर का? हे ह्यातलं हे मधला बायव्हॅलंट आहे. हे काय होते आता? हे बघा, हे असं होतं. हे दोघं काय होतात? थोडेसे दूर जातात आणि हे दोघांचं असं तयार होतात. सो काय होतं? बायव्हॅलंट क्रोमोझोम स्प्लिट इंटू सिमिलर क्रोमॅटिड आणि दिस स्टेज इज कॉल्ड एज टेट्रॅड. आता तुम्हाला हे कसं दिसतंय बघा? 1 2 3 4 4 दिसायला लागले की नाही? आता मग असे होते ते, आता काय झाले? ते थोडंसं दूर गेले. किती तयार झाले? 4. म्हणजे टेट्रेड फॉर्मेशन कधी होते? पॅकेट. बाकी सोडा, काय नाही कळलं तर चालते. टेट्रेड फॉर्मेशन कधी झालं? पॅकेट. दॅट्स इट. सो बायव्हॅलंट क्रोमोझोम होते ते काय होते बघा? स्प्लिट झाले. दिसतं तुम्हाला? स्प्लिट झाले ते. आता किती दिसतात तुम्हाला इथं? 1 2 3 4 दिसतात का नाही? का ते स्प्लिट झाल्यामुळे. मग त्याला काय म्हणायचं? टेट्रेड. सो अपीअरन्स ऑफ रिकॉम्बिनेशन नोड्यूल्स ॲट विच क्रॉसिंग ओव्हर ऑकर. आता काय होतं? नोड्यूल म्हणजे काय? असं आहे की नाही? आता मगाशीपासून असं दिसतंय ते, आता काय होतंय ते? हे बघा असं होते. आता ह्यांच्यात काय होणार आहे दोघांमध्ये? क्रॉसिंग ओव्हर. ते नोड्यूल्स दिसतात. नोड्यूल म्हणजे क्रॉस दिसतो तिथं. सो अपीअरन्स ऑफ रिकॉम्बिनेशन नोड्यूल म्हणजे क्रॉस दिसतोय का तुम्हाला? हा दिसतो. ॲट विच क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स इट लीड टू द रिकॉम्बिनेशन ऑफ जेनेटिक मटेरियल ऑन द होमोलॉगस क्रोमोझोम. दोन्ही क्रोमोझोम मधलं काय होतं? जीन. बघा, रेड मधले जीन ब्ल्यू मध्ये जाणार, ब्ल्यू मधले जीन रेड मध्ये येणार. म्हणजे काय झालं? रिकॉम्बिनेशन. काय झालं? रिकॉम्बिनेशन कशामुळे झालं? क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हर कुणामध्ये झालं? नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. मी काय म्हणलं कळलं का? नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. येस ऑर नो? नाही कळलं काय? हे नॉन सिस्टर आहेत ना एकमेकाच्या, पण कुणाच्या? होमोलॉगस क्रोमोझोमच्या. सो नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस क्रोमोझोम एकत्र आले आणि त्यांचे हे बघा, ह्याची ही सिस्टर आहे, ह्याची ही सिस्टर आहे, पण हे दोघं एकमेकाचे. येस. सो नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम मध्ये काय झालं?
क्रॉसिंग ओव्हर झालं आणि त्यामुळे रिकॉम्बिनेशन झालं. सो रिकॉम्बिनेशन इज कम्प्लिटेड बाय द एंड ऑफ पॅकेटिंग. पॅकेटिंग संपलं, रिकॉम्बिनेशन संपते. त्याच्या आधी बघूया क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय असतं. दिली बघा डेफिनेशन. काय आहे क्रॉसिंग ओव्हर म्हणजे? एक्सचेंज ऑफ, काय म्हणले? एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल बिटवीन, दिले बघा तिथं काय म्हणले? नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ टू होमोलॉगस क्रोमोझोम इन प्रेझेन्स ऑफ विच एन्झाईम? IMP अंडरलाईन करून ठेवा. रिकॉम्बिनेज. इतराज आजार आहे काय? शांत वाटतोय काय? टेस्ट मोड आम्हाला आहे का तुम्ही सगळे? त्यात मी हे लोड देतोय का जास्त तुम्हाला? लोड नाही ना वाटत तुम्हाला? तुम्ही लोड घेऊ नका. हे काय तुम्हाला अख्खी प्रोसेस लिहायची नाहीये, मी सांगतोय तसं. बायोव्हॅलंट म्हणलं का? झायगोटीन. सिनेप्सिस झायगोटीन. सिनेप्सिस कुठला कॉम्प्लेक्स आहे? सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. येस, ओके. क्रॉसिंग ओव्हर म्हणजे एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ टू होमोलॉगस क्रोमोझोम. आणि त्यासाठी कुठलं एन्झाईम काम करते? रिकॉम्बिनेज. कुठलं? व्हेरी गुड. आता डिप्लोटिन. डिप्लोटिन मध्ये काय होते? आता प्रोसेस संपले. कुठली प्रोसेस संपले? रिकॉम्बिनेशन. हे असं होतं. मग आता काय होतं? बाकीचे क्रोमोझोम निघून जातात, हे साईडचे म्हणजे साईडला सरकतात, पण हे दोघं असेच राहतात. म्हणजे जे सिनेप्सिस झालं की नाही मगाशी काय झालं? सिनेप्सिस. आता काय होतं? सगळं काय होतं? असं सेपरेट व्हायला चालू होतं, पण हे दोघं सेपरेट होत नाहीत. जुदाई. मग काय होतं? सगळं सेपरेट हे असं दिसतं. ह्याला म्हणायचं काइझमा किंवा चाइझमा. ह्या एक्स शेप स्ट्रक्चरला काय म्हणायचं? काइझमा. मग डिप्लोइडमध्ये एकच महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा. काय? एक्स शेप स्ट्रक्चर. कुठला? काइझमाटा. काइझमाटा कधी दिसतो तुम्हाला? कुठल्या फेजमध्ये? दॅट्स इट. काइझमाटा म्हणलं का? डिप्लोटिन. आता काय बघूया काइझमाटा. बघा, डिझोल्युशन ऑफ सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स ऑकर इन विच फेज? डिप्लोटिन. डिझोल्युशन म्हणजे कळलं ना? सिनॅप्सिस म्हणजे एकत्र आले, डिझोल्युशन म्हणजे आता सेपरेट होणार. काय होणार? हे बघा, सेपरेट व्हायला चालू झालं बघा. मगाशी चिकटलेले होते आहे का? मगाशी असे होते, आता काय झाले? सेपरेट व्हायला लागले. जसं सेपरेट व्हायला चालू झाले बघा. हां, बाजूचे बी सेपरेट होणार, परत ते बी सेपरेट होणार. हे दोन जे एकत्र आलते, आधी हे दोघं सेपरेट होणार, असे लांब जाणार, आणि मग हे बी जाणार असं. हां, सो dissolution of synaptonemal complex occur during diplotin. Then the recombined homologous chromosomes of the bivalent, जे bivalent आहे ना, bivalent मधलं हे bivalent काय होतं? सेपरेट फ्रॉम इच अदर एक्सेप्ट ॲट द साइट ऑफ क्रॉसओव्हर. हे पण सेपरेट झाले बघा. तुम्ही जर बघितलं, हा जो मधला बायोव्हॅलंट आहे एकत्र आलता मधला, हे बायोव्हॅलंट होता बरोबर का? ह्यात काय झालंय? क्रॉसिंग ओव्हर. हा पण काय झाला बघा, इथं काय दिसतोय तुम्हाला? सेपरेट झालाय. बायोव्हॅलंट इथं काय झालाय? हे तर मग अशी गॅप नव्हता, एकदम चिकटलं होतं. हे बायोव्हॅलंट हा कॉन्सेप्ट कुठला आहे कळला ना तुम्हाला? हे मधला म्हणजे बायोव्हॅलंट आहे. मधला म्हणजे बरोबर का? सो हा बायोव्हॅलंट बी काय झालाय? सेपरेट झालाय. फक्त जिथं क्रॉसिंग ओव्हर झालं तिथं नाही झाला. आणि त्यामुळे तिथं कसलं स्ट्रक्चर तयार झालं? एक्स स्टेप स्ट्रक्चर. त्याला काय म्हणायचं? येस. सो एक्सेप्ट ॲट द साइट ऑफ क्रॉसओव्हर दिस एक्स शेप स्ट्रक्चर इज कॉल्ड एज काइझमाटा. काइझमाटा. In oocytes of the some vertebrates, कुठे वर सिनॅप्स दोन्हीकडे होऊ द्या रे, पण क्रॉसिंग ओव्हर दोन्हीकडे नाही होत. सिनॅप्स दोन्हीकडे बी आले बघा, वर बी आले आणि खाली बी आले, पण जिथं क्रॉसिंग ओव्हर झालं ना तिथं एक शेप स्ट्रक्चर दिसतं. आता हे तरी एकत्र आले की नाही, तर खाली नाही झालेलं क्रॉसिंग ओव्हर, कुठं झाले? वरती झाले क्रॉसिंग ओव्हर. नाही, सगळीकडे. थांबा सांगतो, त्याच्या मागची स्टोरी सांगतो तुम्हाला. सगळेच क्रोमोझोम असे एकदम डिक टू सेम नसतात, लक्षात ठेवा. बाळांनो, हे बघा, समजा आता हा क्रोमोझोम एकत्र आलाय, तुम्हाला असं हा होमोलॉगस नाही आहे की? ह्याच्यामध्ये काही पार्ट होमोलॉगस आहे. कुठला पार्ट होमोलॉगस आहे? खालचा. सो इथं हे दोघंच एकत्र येणार. ह्या दोघांमध्येच हे जरी एकत्र आलं तर ह्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होणार नाही. हां, हे तर सिनॅप्सिस, इथं हां फक्त सिनॅप्सिस होणार,
सिनेप्सिस झाल्यावर होमोलॉगस पार्टमध्येच काय होणार, क्रॉसिंग ओव्हर होणार. मुद्दा कळला का तुम्हाला? सिनेप्सिस जरी झालं, एकत्र जरी आले तरी हे पार्ट सेम आहेत का नाही, सो ह्यांच्यामध्येच फक्त काय होणार, क्रॉसिंग ओव्हर होणार, हे तर वर नाही होणार. सो म्हणून क्रॉसिंग ओव्हर काय म्हणले, इट ऑकर्स बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. सो इथं ही जरी तुम्हाला असं वाटलं की सर हा वरचा पार्ट होमोलॉगस नाही, पण हा पार्ट काय होमोलॉगस आहे, हिथं होणार मग त्यांचं क्रॉसिंग ओव्हर. सो इथं महत्वाचा मुद्दा काय काय लक्षात ठेवणार, डिप्लोटिनमध्ये तुम्ही डिझॉल्युशन झालं सेनोटेमल कॉम्प्लेक्सचं, सगळं सेपरेट झाले रिकंबाइंड होमोलॉगस क्रोमोझोम, फक्त एक्सेप्ट ॲट द साईट ऑफ क्रॉसिंग ओव्हर. त्यामुळे स्ट्रक्चर कसं झालं, हे बघा, हे सेपरेट झालं, हे सेपरेट झालं. हे सेपरेट झालं, हे सेपरेट झालं, हे सेपरेट झालं. हे काय झालं आता, एक्स शेप स्ट्रक्चर. कसलं एक्स, कुठं एक्स, इथं एक्स दिसतोय तुम्हाला, होणार की, थांबगी जरा, लगेच त्यांचं ब्रेकअप करायला चाललाय तो. सो त्या एक्स शेप स्ट्रक्चरला काय म्हणायचं, काइझमाटा. काय म्हणायचं, अर्थभाव त्याला बांधून ठेवलेला असते. तो सिनेप्टोनेमल कॉम्प्लेक्स काय एवढा सोप्पा नसते, त्याचं बांधून ठेवते त्याला फायबर्सनी. मग बाकीचे मोकळे असतात मग लगेच सेपरेट होतात. आता यांचं काय होणार, सेपरेशन पुढच्या स्टेपला. आता इथे खाली एक वाक्य वापरलं बघा, oocytes इन oocytes ऑफ सम वर्टिब्रेट्स, म्हणजे आपल्यामध्ये डिप्लोटिन जे स्टेज असते ना बाळांनो, ही काही महिने किंवा काही वर्ष चालते. चालते म्हणजे काय असते, ती बंद झालेली असते. जसं फिमेल बघा, फिमेल बेबी ज्यावेळेस पोटात असते तो पण त्याच्या बॉडीमध्ये हे मिओसिस वगैरे होऊन ओव्हम तयार होतात. ते जशी जन्माला येते ना, तशी ही ओव्हम तयार व्हायची प्रोसेस काय होते, स्टॉप होते. किती वर्ष, 12 वर्ष. जन्माला आल्यानंतर 12 वर्ष तिच्या उरीमध्ये हे ओव्हम तयार होत नाही. ओव्हम तयार व्हायची प्रोसेस कुठं स्टॉप झालेली असते, डिप्लोटिनला स्टॉप झालेली असते. 12 वर्ष तिच्या बॉडीमध्ये काय होत नाही. 12व्या वर्षी, 12-13व्या वर्षी तिला जेव्हा फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल येते ना, त्याच्यात जस्ट आधी ही प्रोसेस परत रिझ्यूम झालेली असते. कळलं का? आणि तिथून पुढं मग ती कंटिन्यू चालू राहते. मग म्हणून काय म्हणले, काही महिने ते काही वर्ष फिमेल्समध्ये oocyte तयार होताना ही प्रोसेस काय होते, वर्ष लागतात तिला. समजलं का? तेच म्हणलं ना तुम्हाला, काही वर्ष लागू शकतात. हा मग ऐक, मग काय होतं ॲक्च्युअली लक्षात ठेवा, बऱ्यापैकी जेवढे काय ओव्हम ऐका श्रावणी, सगळ्या फिमेल्समध्ये ती जन्माला यायच्या आधीच सगळे ओव्हम तयार झालेले असतात. पण ते कुठल्या स्टेजला थांबलेले असतात, डिप्लोटी. आणि ही म्हणजे थोडक्यात मिओसिस 1, मिओसिस 1 मध्ये असतात. म्हणजे प्रोफेज 1लाच अडकतात, ते मेटाफेजला जात नाहीत. ते कधी जातात, जर त्यांचं फर्टिलायझेशन झालं तर. म्हणजे फिमेलच्या ओव्हमचं कधीच मिओसिस कंप्लीट होत नाही, एक्सेप्ट ओनली ड्युरिंग फर्टिलायझेशन. म्हणजे फिमेलचं ओव्हमचं फर्टिलायझेशन झालं तरच तिथं काय होतं, मिओसिसची प्रोसेस कंप्लीट होते, अदरवाईज ती कंप्लीट होत नाही. सर असं का, सेंट्रिओल. आता इथे किती वेळा डिव्हिजन होणार आहे मला सांगा, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. म्हणजे 2 वेळा क्रोमोझोमला सेपरेट करायचे. म्हणजे तुम्हाला 2 वेळा काय बनवावे लागतील, स्पिंडल फायबर बनवावे लागतील. मग 2 वेळा स्पिंडल फायबर बनवण्यासाठी तुम्हाला सेंट्रिओल किती लागतील, 2 लागतील. ओव्हममध्ये किती असतं, 1च असतं. म्हणून मिओसिस 1 पुरतं स्पिंडल फायबर तयार होतात. पण पुढचे स्पिंडल फायबर तयार होऊन प्रोसेस कंप्लीट होण्यासाठी अजून एक सेंट्रिओल लागतो. तो सेंट्रिओल स्पर्मकडे असतो. कुणाकडे असतो, स्पर्म. जर फर्टिलायझेशन झालं, जसं फर्टिलायझेशन होतं तसं स्पर्म काय करतं, आधी सेंट्रिओल देते, लगेच सेंट्रिओल काय करते, डिवाइड होऊन पार्ट दिसणार, आधी मिओसिस प्रोसेस कंप्लीट करते आणि मग ते ओव्हम होते. काय होते, तोपर्यंत त्याला oocyteच म्हणायचं. काय म्हणायचं, oocyte. का, ते कंप्लीट झालेलं नसतं. हे तुम्हाला पुढच्या वर्षी रिप्रोडक्शनमध्ये शिकवतो, जर आता काय डोक्यात येत नसेल तर. आता फक्त डोक्यात काय ठेवा, oocytes of some vertebrates diplotin last for month or years.
आणि जर म्हणजे आत्ता ऐका, आता जी मेन्स्ट्रुअल सायकल चालू असते फिमेल्समध्ये त्याच्यामध्ये ओहम पण निघून जातं ते. बघा तुम्ही शिकलाय प्रत्येक सायकलला ओहम काय होतं, रिलीज होतं. रिलीज झालेलं प्रत्येक ओहम फर्टिलाइज होतं का, नाही होत. म्हणजे फर्टिलाइज जर नाही झालं तर काय होतं, मेन्स्ट्रुअल सायकल येते, नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल. आणि मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जे ब्लिडिंग होत असतं का, त्या ब्लिडिंगमध्ये हे ओसाइटच निघून जातं. का, त्याचं फर्टिलायझेशन नाही झालेलं. मग ते ओसाइट असतं म्हणजे ओहोम असतं, म्हणून ते फिमेलला इम्प्युअर म्हटलं जातं. कारण ओहोम म्हणजे नॉनव्हेज आलं ना थोडं असं, लाईक 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 दॅट, असं असं थोडासा कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. बरोबर, म्हणजे ब्लड आलं हे आलं. मग इन जनरल मला सांगा, एक देव आहे तिथं त्याला नॉनव्हेज नाही चालत. मग एखादी फिमेल आहे तिला पिरियड्स आलेले आहेत, बरोबर का, आणि समजा मग तिथं नॉनव्हेज नाही चालत आहे, तरी बायकांचा अट्टहास काय असतो की नाही मला मंदिरात जायचंय, मी अपवित्र नाहीये. तो अपवित्र नाहीये, पण जे ब्लड आहे ते बॉडीच्या बाहेर आलं का, त्या ब्लडला आपण काय म्हणतो, ब्लड ही एक निगेटिव्ह गोष्ट आहे ना बाहेर आल्यानंतर. म्हणजे एखादा खून झाला ब्लड येतं किंवा हे आलं लक्षात तुम्हाला. पण त्या काळ म्हणून ते असं असतं की बाबा नको ब्लड मंदिरामध्ये, म्हणून ते म्हणतात. मग बायकांनी, तुम्ही देवाला मानताय की नाही, इट्स ओके ना, 5 दिवस नाही मंदिरात गेलं म्हणून काय होईल. म्हणजे तुम्हाला कॉन्सेप्ट कळतोय ना, म्हणजे मी त्याच्या विरुद्ध नाहीये, त्याच्या मागे सायंटिफिक अप्रोच आहे की आपण मंदिरात, आपण नॉनव्हेज खाल्लं तर मंदिरात जातो का, खरं सांगा. तुम्ही गणपतीच्या मंदिरात नॉनव्हेज खाल्लं जाता का, नाही जात का, तुम्ही दुसऱ्याचा जीव हे केलेला असतो, असं काय तर कॉन्सेप्ट. ब्लिडिंग होत असतं, त्यात इम्प्युअर ब्लड किंवा हे एग वगैरे निघून जात असतं. मग ते त्या काळात असं, जाऊ द्या, ऑन कॅमेरा बोलतोय मी हे सगळं. समजलं. हे एक सेफ स्ट्रक्चर आर कॉल्ड एज काइझमाटा. सो काइझमाटा फॉर्मेशन कधी होतं, डिप्लोटिन, आणि ऊसाईटमध्ये ह्याला खूप दिवस लागतात. आता जसं म्हणलं तसं प्रथमेशच्या म्हणण्यानुसार आपण आता काय करूया, त्याचं ब्रेकअप. आता काय होतं, टर्मिनलायझेशन ऑफ काइझमाटा. हे बघ, काइझमाटा बी काय झाला इथं आता सेपरेट होतो. टर्मिनलायझेशन म्हणजे एंड ऑफ द काइझमाटा. पण क्रोमोझोम्स आर फुल्ली कंडेन्स. आता काय झालं, प्रोपेज संपत आली. प्रोपेज संपणं म्हणजे काय, क्रोमोझोम फुल्ली कंडेन्स होऊन तयार होणं. झाले का तयार, येस, क्रोमोझोम्स आर फुल्ली कंडेन्स, द मिओटिक स्पिंडल फायबर ओरिजिनेट. आत्ता काय होतं, स्पिंडल फायबर तयार व्हायला चालू होतं. सो मिओटिक स्पिंडल फायबर वर जे असतात, बाकी न्यूक्लिअर मेम्ब्रेन वगैरे सगळं काय झालं असतं तोपर्यंत डिसॅपियर झालं असतं, न्यूक्लिओलस डिसॅपियर. सो मिओटिक स्पिंडल फायबर ओरिजिनेट फ्रॉम द पोल्स टू प्रिपेअर द होमोलॉगस क्रोमोझोम फॉर सेपरेशन. आता इथनं पुढं सेम, इथनं पुढं काहीच अवघड नाही. आता काय होणार, स्पिंडल फायबर तयार होणार, होमोलॉगस क्रोमोझोमला प्रिपेअर करणार, न्यूक्लिओलस न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर. आता काय होणार, मेटाफेज 1 काय होणार, इथं स्पिंडल फॉर्मेशन कंप्लीट होणार, है की नाही. द क्रोमोझोम्स अलाइन्ड ॲट इक्वेटोरियल प्लेन. मायक्रोट्युब्युल असतात स्पिंडल फायबरचे, ते कुणाला येणार आणि कुणाला अटॅच होणार, सेंट्रोमियरला येऊन झाले का अटॅच, हो झाले. पेअर ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. पण एक तुम्हाला फरक दिसतोय का इथं, हे बघा, हा पूर्णच्या पूर्ण ब्ल्यू आहे का, ब्ल्यू त्यात काय आलंय, लाईट ब्ल्यू. लाईट ब्ल्यू म्हणजे काय झाले, क्रॉसिंग ओव्हर. पप्पाचा क्रोमोझोम 75% कोणाचा क्रोमोझोम आहे, पप्पाचाच आहे, फक्त किती पर्सेंट बदलला आहे, 25%. आणि ते म्हणजे आपल्यामधलं युनिकनेस. असं मम्मीमध्ये बी होतं, मम्मीमध्ये बी काय डिफरन्स क्रिएट होतो गॅमेट्समध्ये, पप्पामध्ये होतो, आणि ते दोघं मिक्स होऊन आपण एक नवीन कॉम्बो तयार होतो. मग आपल्या बॉडीमध्ये हे बघा, हे जे क्रोमोझोम सेम आहेत पप्पाकडून आपल्याकडे आलेले, ते कॅरेक्टर आपल्यामध्ये सेम दिसतात, पप्पासारखे दाढी मिशा, पप्पासारखं दिसतो आपण सेम. आणि काही कॅरेक्टर मम्मीसारखे सेम दिसतात, आणि हे सोडून थोडेसे कॅरेक्टर आपल्यामध्ये काय असतात, नवीन असतात. ते नवीन कशामुळे आहेत, हे बघा, हे ह्या क्रॉसिंग ओव्हरमुळे. हे नसतं झालं तर सगळे सेमच, आपण सगळे सेमच दिसलो असतो. कळ कसं देवानं बनवलं आपल्याला बघा. सो क्रोमोझोम आलाय इक्वेटोरियल प्लेट, अटॅच झाले स्पिंडल फायबर. ॲनाफेजला काय होणार, कॉन्ट्रॅक्शन. काय होणार, होमोलॉगस क्रोमोझोम सेपरेट, व्हाईल सिस्टर क्रोमॅटिड्स
रिमेन असोसिएटेड ॲट देअर सेंट्रोमियर. इथं मग असे जे 4 होते की नाही ते फक्त काय झाले 2-2 झाल्यात. सुरुवातीला काय म्हणलं आपण डुप्लिकेशन ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स, त्यामुळं एकचे किती झाले तिथे 2-2 झाले, ते फक्त काय झाले सेपरेट झाले. बाकी सेंट्रोमियर अटॅच असतात ते. रिमेन असोसिएटेड ॲट द सेंट्रोमियर. टेलोफेजला काय होणार, दे रीच टू द रिस्पेक्टिव्ह पोल, पोहोचले का रिस्पेक्टिव्ह पोलला पोहोचले. न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस रिअपियर अँड 2 हॅप्लॉइड डॉटर न्यूक्लिअर फॉर्म. ह्याला काय म्हणायचं, डायड. एकाच सेलमध्ये किती न्यूक्लियस झाले आता 2. ज्यावेळेस एकाच सेलमध्ये 2 न्यूक्लियस दिसतात त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, डायड. डायड म्हणजे एकाच सेलमध्ये किती न्यूक्लियस 2. एकाच सेलमध्ये 2 न्यूक्लियस म्हणजे डायड. आफ्टर दिस काय होणार मग आता, सायटोकायनेसिस होतं किंवा होत पण नाही. हेच 2 आतल्या आतच काय होतं 2चे 4 होतं, तर मग लास्टला काय होतं सायटोकायनेसिस होतं. 4चं कट होतं. म्हणजे ह्याचे आधी आता हे 2 झाले की नाही, ह्याचं मेयोसिस 2 लगेच होतं आणि ह्याचे परत अजून 2 तयार होतात आणि त्याचं एकत्र काय होतं मग सायटोकायनेसिस. सो सायटोकायनेसिस मे ऑर मे नॉट ऑकर. कधी कधी होतं, कधी कधी नाहीच होत. लास्टला फायनल सायटोकायनेसिस होतं. आफ्टर अ शॉर्ट, आता छोटीशी इंटरफेज असते पण त्याला इंटरफेज नाहीत म्हणत. काय शब्द वापरलाय त्याला, इंटरकायनेसिस म्हणले. काय म्हणले, सो इंटरफेजला वेळ लागतो ना. किती वेळ लागतो आपण बघितलं, 22 तास लागतात, 24 तास समजा. इथं कशी असते ती शॉर्ट असते. म्हणजे 2 मिओसिसच्या मधली इंटरफेस कशी असते शॉर्ट. तिला काय म्हणलंय, हो. सो शॉर्ट इंटरफेस इट इज फॉलोड बाय मिओसिस सेकंड. दिस शॉर्ट स्टेज बिटवीन द 2 मिओटिक डिविजन्स इज कॉल्ड एज इंटरकायनेसिस. क्या बोलते उसे, डीएनए रिप्लिकेशन वगैरे इथं काय होत नाही. डीएनए रिप्लिकेशन फक्त मिओसिसच्या आधीच होणार, मिओसिस 1च्या आधी. मिओसिस 2च्या वेळेस डबल आता डीएनए रिप्लिकेशन होणार नाही. तुम्हाला हे स्टेटमेंट आहे ना पॉझिटिव्ह करून देतात की डीएनए रिप्लिकेशन ऑकर ड्युरिंग मिओसिस 2 ऑल्सो. नाही, मिओसिस 2च्या वेळेस डीएनए रिप्लिकेशन वगैरे काय होत नाही. ते कधी झालं, फक्त मिओसिस 1च्या आधी. J1 J2 असलं काय नाही, शॉर्ट इंटरफेस फक्त पॉज घेता येते. हां, हां येस असं म्हणू शकतो तुम्ही, चालते तरी चालते. म्हणजे इंटरकायनेसिसच्या वेळेस डीएनए रिप्लिकेशन होत नाही. कुठली फेज आहे इंटरकायनेसिस ना, त्याच्या वेळेस नाही होत. आता कुठले असणार मग, मिओसिस सेकंड. मिओसिस सेकंड वाचायच्या आधी मी म्हणतो तुम्ही एकदा मिओसिस 1 वाचा. टाइम संपला. आता मिओसिस सेकंडचं काय नाही, मिओसिस सेकंड कंटेन प्रोपेज सेकंड, मेटाफेज सेकंड, अनाफेज सेकंड, टेलोफेज सेकंड. आता इथं प्रोपेज सेकंड मध्ये तसलं काय नाही, पॅकेडिन डिप्लोडिन फेप्लोडिन काय नाही. डायरेक्ट काय होणार, प्रोपेज 1 मध्ये काय होतं बाळांनो, इट इज इनिशिएटेड इमिडिएटली आफ्टर सायटो. जर मिओसिस 1चं सायटोकायनेसिस झालं तर ते झालं लगेच काय चालू होतं, प्रोपेज 2 चालू होतं. आणि द क्रोमोझोम अगेन बिकम कॉम्पॅक्ट. बघा सायटोकायनेसिस झाल्यावर काय होत असतं, क्रोमोझोम दोऱ्यासारखे झालेले असतात. ते परत मिओसिस सेकंडला अजून काय होतं, कंडेन्सेशन. अजून काय होतं, म्हणजे बघा प्रोफेजचं टेलोफेज पर्यंत काय होत असतं, प्रोफेजचं मध्ये झालेले तयार झालेले क्रोमोझोम टेलोफेजला परत दोऱ्यासारखे बनतात. हां, आता परत ते काय होणार, अजून अगेन बिकम कॉम्पॅक्ट. अगेन न्यूक्लियस निघून जाणार, न्यूक्लियर मेम्ब्रेन निघून जाणार. हां, संपलं प्रोफेज 2. आता मेटाफेज 2 ला काय होणार, सगळे परत इक्वेटोरला काय होणार, अरेंज होणार. बोल ना. तरी प्रोफेज 2 चालू होतं रे बाळा. हां, कारण टेलोफेज झाले ना. टेलोफेज झाले काय होतं, क्रोमोझोम कंडेन्स्ड क्रोमोझोम अगेन काय होतात, थ्रेड लाईक होतात. म्हणजे न्यूक्लियस तयार झालायच ना तिथं, बरोबर का. सायटोप्लाझमचा संबंध नाही पण न्यूक्लियस तयार झालेला आहे तिथं. टेलोफेजला न्यूक्लियस तयार झालेला आहे. तो न्यूक्लियस पुन्हा काय होणार, डिझॉल्व्ह होणार, हा डिसअपियर होणार, पुन्हा क्रोमोझोमला हाफ हाफ करणार आणि परत मग. सो मेटाफेज 2 ला काय होणार, सेम अलाइन ॲट इक्वेटोरियल प्लेट, स्पिंडल फायबर तयार होणार, मायक्रोट्युब्युल त्याला काय होणार, अटॅच होणार. मेटाफेज 2चं काय नाही तेच. अनाफेजला काय होणार, अगेन सेम
येस. सो बिगिन्स विथ द सायमल्टेनियस स्प्लिटिंग ऑफ सेंट्रोमेअर स्प्लिट झाला इच क्रोमोझोम विच वॉज होल्डिंग सिस्टर क्रोमॅटिड टुगेदर, दस दे मूव टुवर्ड्स अपोजिट पोल ऑफ द सेल. आणि देन अजून मग टेलोफेजला काय होणार आहे बघा, पोहोचले रिस्पेक्ट टू ह्याला परत दोन न्यूक्लियस तयार. टू ग्रुप ऑफ क्रोमोझोम वन्स अगेन गेट एनक्लोजर बाय न्यूक्लियर मेम्ब्रेन. आता इथं सायटोकायनेसिस होते बघा. सायटोकायनेसिस फॉलो रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ टेट्रेड. आता इथं किती सेल तयार होतात, 4 सेल तयार होतात. कसे हे बघा असे झाले का तयार. एकाचे किती झाले आधी 2 बाय मिओसिस 1. आता मिओसिस 2 न काय झालं 2 चे 4 तयार झाले. ह्यात अवघड कुठली फेज आहे, मिओसिस 1 मधली प्रोफेज 1 फक्त. लेप्टोटीन, झायगोटीन, पॅकेटीन, डिप्लोटीन, डायकायनेसिस. बाकी चिल्लर. बाकी काय आहे गायचं मला सांगा. म्हणून तुम्हाला मी काय म्हणलं, फक्त प्रोफेज 1 पाठ करा. बाकी मिओसिस आहे सगळं, आहे की नाही. हे बा ओव्हरऑल स्टेप असे. हे मिओसिस 1 मध्ये इंटरफेज प्रोफेज 1. प्रोफेज 1 मध्ये काय काय बघितलं आपण, लेप्टोटीन, झायगोटीन सगळे एकत्र दिले. नंतर मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज. मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज. मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज सेम. सिग्निफिकन्स काय होतं ह्याचा बाळांनो, मिओसिसचा सिग्निफिकन्स. इट कॉन्झर्व द क्रोमोझोम नंबर ऑफ इच स्पेसिस. विचार करा ना, जर हे झालं नसतं, हे झालं नसतं, हेकडून 2n, हेकडून 2n, 4n, हत्ती जन्माला आला असतं. जे म्हणतोय रे हत्ती नाही, पण म्हणजे आपल्याला काय करायचं, माणसामध्ये किती क्रोमोझोम आहेत 2n. मग आता रिप्रोडक्शन करताना 2 पर्सनचं मीटिंग होणार आहे. 2 पर्सनचं मीटिंग होऊन 2nच बनवायचं असेल तर 2 पर्सनमध्ये आधी 2nचं n करावं लागेल. मग इकडून एक n, इकडून एक n, मग 2n तयार होईल. अदरवाईज ही नसतं झालं तर काय झालं असतं, इकडून 2n, इकडून 2n, काय झालं असतं 4n. आलं लक्षात. मग हिने काय केलं बाळांनो, कॉन्झर्व. काय केलं, कॉन्झर्व द क्रोमोझोम नंबर ऑफ इच स्पेसिस. पुढं इट कॉजेस जेनेटिक व्हेरिएशन. व्हेरिएशन कोणी क्रिएट केली, क्रॉसिंग ओव्हर है ना. क्रॉसिंग ओव्हरने व्हेरिएशन, नवीन कॉम्बिनेशन बनवली. सो इट कॉजेस जेनेटिक व्हेरिएशन. मायटोसिसमध्ये जेनेटिक व्हेरिएशन येत नाही. आणि ड्यू टू क्रॉसिंग ओव्हर इन द पॉप्युलेशन ऑफ ऑर्गॅनिझम इट इम्पॉर्टंट फॉर इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन होण्यासाठी हे गरजेचं आहे. संपला. तुम्हाला जी भीती वाटते ना मिओसिस फक्त दम कुठं आहे मिओसिसमध्ये, प्रोफेज 1. त्यात बी पहिल्यांदा क्रोमोझोम तयार झाले, दुसऱ्या सिनॅप्सिस झालं, बायव्हॅलंट तयार झाला. पॅकेटिनमध्ये काय झालं, टेट्रेड फॉर्मेशन आणि क्रॉसिंग ओव्हर, बरोबर का. हां, क्रॉसिंग ओव्हर आणि रिकॉम्बिनेशन. परत काय झालं, कायझमाटा फॉर्मेशन. आणि लास्टला तर काय नाही आहे, डायकायनेसिसमध्ये काय एवढं विशेष नाही आहे. दॅट्स इट्स. सो दिस इज ऑल अबाउट मिओसिस. वन्स अगेन यू शुड रिवाइज इट, देन आस्क मी फॉर ऑल, फील फ्री फॉर आस्क मी रिगार्डिंग युअर डाउट्स. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असाच एखादा सटीक टॉपिक घेऊन तुमच्यासमोर. थँक्यू सो मच.